श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी महादेवाच्या पिंडीवरून ही एक वस्तू नक्कीच उचलून आणा. तुमचं नशीबच बदलेल. तुमच्या आयुष्यात अडथळे येतात का? काम पूर्ण होत नाही? मग या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी महादेवाच्या पिंडीवरून ही एक छोटीशी वस्तू उचलून आणा आणि बघा तुमचं नशीब कसं एकदम उलटतं. आज आपण एक गूढ आणि प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, जो श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी केल्यास तुमचं नशीबच बदलू शकतं. श्रावण महिना हा स्वतः महादेवांचा अत्यंत प्रिय महिना आहे. या महिन्यात देवाची पूजा केली तर तो अत्यंत लवकर प्रसन्न होतो. उपाय काय आहे ते बघूया. पहिल्या सोमवारी तुम्ही मंदिरात जा. महादेवाच्या पिंडीवर जळ, बेल, दूध, धान्य, फूल वाहा आणि पूजा संपल्यानंतर त्या पिंडीवर अर्पण केलेल्या बेलपत्राची डाळी, बेलाची डहाळी, काही त्याला आपण असंही म्हणतो की बेलाची डहाळी, ती शांतपणे उचलून आपल्या घरी आणा. ती डाळी किंवा डहाळी म्हणजे केवळ एक झाडाची फांदी नाही, ती शिवाच्या आशीर्वादाची ऊर्जा घेऊन येते. ही डाळी नक्की काय असते? ही बेलाची डहाळी तुमच्या घरात देवघरात ठेवा. रोज सकाळी ती पाहून एक वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 7 दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल जाणवायला लागतील. कामात अडथळे दूर होतील, नकारात्मकता कमी होईल, मन स्थिर होईल, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होतील. पण यासोबत काही महत्त्वाच्या सूचना पालन कराव्या लागतात. 1. ही डाळी उचलताना भाव आणि श्रद्धा पूर्ण ठेवावी लागते. 2. कोणालाही न सांगता शांतपणे त्या डाळीला घरी हाणावे लागते. 3. कोरड्या पिंडीवरूनच उचलावी लागते. जलाभिषेक सुरू असताना ते उचलायला जमत नाही. 4. डाळी वाळल्यानंतर ती झाडाखाली विसर्जन करावी लागते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, महादेव फार मोठे नाही, तो भोला शंकर आहे. त्याला भावाचा एक थेंब पुरेसा असतो. पण जर या श्रावणात तुम्ही विश्वासाने हा उपाय केला तर त्याची कृपा तुमच्यावर नक्की होईल. जर तुमच्या उपायालायक हा उपाय जर वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. कदाचित त्यांचंही नशीब या श्रावणात पूर्णपणे बदलेल. महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, हा श्रावण सोमवार तुमच्यासाठी खूप चांगला जाओ. ओम नमः शिवाय.